नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत भुवड मावशींकडे आणि इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसानंतरची शेती। तर मंडळी, कोकणात आजही या गोष्टी टिकवलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आयडीवर नवीन असेल तर शेअर करा, फॉलो करा। तर मंडळी, आज आपण आहोत दापोलीमधील भोंजाळी राणेवाडी येथे। बराच केला आहे या डोंगर। हा त्यासाठी नक्की टाकायला लागतो। हो, आता या शेंगा बिंगा आहेत ना, ह्या फुलताच्या हा, त्या सोलून खातात। ओके, वांदर। हा, वांदर हे सोलून खातात शेंगा। हा हा, आणि आता चवली म्हणणं पेरल्यावर ना हा, ती पर हे असे खातात, ती पर खातात म्हणणं पेरले होते। बराच केला आहे। हो, मग पाणी कधी टाकता? पाणी कुठे टाकता? पाणी नाही म्हणून असा एवढा आम्ही ते ह्याच्यापेक्षा दिसला असता। हा, उठला असं। आता पाणी नव्हता ना, हा, म्हणून एकदाच घातला। पाणी नाही, पाण्याची टंचाई त्यांची इथे एकच विहीर आहे। हा, ती ह्या बागेला पाणी नाही। असं आहे का? असं आहे. हा, पण इकडे सुपाऱ्या बऱ्याच दाट आहेत। त्यांच्या बागा आता कशी शेंग आता भागते ना, वांदरांवर जपायला लागतो। येतात इकडं? हो, हे काय खाल्लं नाही ते बघा, चवर सगळं खाल्लं। हम्म. परवा आलं होतं चुकून खाल्लं। आणि एकदा समाजला किती सारखे जातात। म्हणून लक्ष टाकायला लागतो, लक्ष टाकायला लागतो। भात कापून सगळा झाला त्याच्यानंतर परत उकरला हा, उकरून परत पेरला। आता पाऊस भर आम्ही इथं राहतो इथं। हो, एकदा हा आकडीवरला ना भात हा, वर आली लोम का मग भात कापीस पर्यंत इथं असतात। हा, हो, हे 2 सोंड करायची। तो हा इथं बाण कोसळला। हा, मग तो बाण कोसळला तो नाही आता म्हणजे यंदा म्हणतो नाही करायला, तो आता बघूया। हा इथं बाण कोसळला बरं आहे। अंदाज। तर मंडळी, ही व्हिडिओ अपलोड करण्याचं एकच कारण होतं की कोकणात भात शेतीनंतर सुद्धा हंगामी शेती केली जाते। तर मंडळी, आयडीवर नवीन असेल तर फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा। मावशींच्या कामाला सलाम। बाय बाय।